नमस्कार, मी डॉक्टर अर्चना थोरात. शिक्षण व्यवस्थेमधील सगळ्यात मोठा पिळवणूक होत असलेला वर्ग म्हणजे तासिका तत्वावरील प्राध्यापक. तासिका तत्वावरील प्राध्यापकांच्या नेमणुका या 9 महिन्यांसाठी मुख्यत्वे केल्या जातात. या 9 महिन्यांमध्ये असणारं काम आणि 9 महिने संपल्यानंतर 10, 11, 12 या 3 महिन्यांमध्ये सुद्धा त्यांना कॉलेजमध्ये येऊन काम करावं लागतं, पण त्याचा मोबदला मात्र त्यांना दिला जात नाही. या नेमणुका होत असताना काही शिक्षण संस्थांनी मिळणाऱ्या 32 ते 35 हजार रुपयांच्या मानधनातून 15 ते 20 हजार रुपये तुम्हाला शिक्षण संस्थेला द्यावे लागतील असं त्यांच्याकडून मान्य करून घेतलं असल्यामुळे फक्त 20 ते 22 हजार रुपये महिना या तासिका तत्वावरील प्राध्यापकांना काम करावं लागतं. हाताला काम नाही, असणारा वेळ कुठंतरी आपण शैक्षणिक कामांमध्ये घालवला पाहिजे ही भावना त्यांच्या मनात असते. त्यामुळे त्यांच्यावर होणारा अन्याय, आपली नोकरी टिकवली पाहिजे म्हणून ते सहन करत असताना दिसून येतात. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की शासन निर्णयाप्रमाणे तासाला 1,000 रुपये या प्राध्यापकांना देणं बंधनकारक असताना महाराष्ट्रातील काही नामवंत शिक्षण संस्थासुद्धा फक्त 250 रुपये देऊन या प्राध्यापकांची बोळवण करताना दिसतात. काही शिक्षण संस्था 500 रुपये त्यांना देताना दिसतात. पण फक्त जॉईंट डिरेक्टरच्या नेमणुकीनुसार यांना 1,000 रुपये तासाला दिले जातात. त्यामुळे ज्यांच्या नेमणुका या ग्रँटेबल कॉलेजवरती आहेत त्यांना 1,000 रुपये मानधन मिळत असेलही, पण जे शिक्षण संस्था चालकांच्या मर्जीवर किंवा त्यांच्या म्हणण्यानुसार नॉन ग्रँटेबल कॉलेजेसमध्ये काम करतात त्यांना मात्र 250, 350, 550 रुपये तासाला मिळतात. ही वस्तुस्थिती आहे. तुमच्या इथे या तासिका तत्वावरील काम करणाऱ्या प्राध्यापकांना नेमक्या काय अडचणी आहेत हे माझ्यापर्यंत जरूर पोचवा, कारण शिक्षण व्यवस्था या तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांच्या जीवावरच सध्या चाललेली आहे. कारण कायमस्वरूपी परमनंट असणारा स्टाफ हा सतत याच प्राध्यापकांचा वापर करून महाविद्यालयाची कामे पूर्ण करताना दिसतो. ही वस्तुस्थिती आपल्याला कुणालाही नाकारता येणार नाही. तुम्हाला काय वाटतं ते जरूर कळवा. नमस्कार.